नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाच म्हणजे ज्याला आपण माझा लाडका भाऊ योजना म्हणतो, त्या योजनेचे जे ऑनलाईन फॉर्म आहे ते आता सुरू झालेले आहेत. हे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, काय काय याच्यात माहिती भरायची, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असेल, त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला महास्वयम या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचं आहे मित्रांनो. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं. जर तुम्ही याच्या अगोदर इथे आलं नसाल तर एकदा नोंदणी करा, आणि ज्यांचं जर ऑलरेडी लॉग इन असेल त्यांनी डायरेक्ट लॉग इन केलं तरी चालेल. नोंदणी कशी करायची याची डिटेल माहिती मी तुम्हाला देतो. सगळ्यात पहिले तुम्हाला या नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते इथे याल. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमची सगळी माहिती भरायची आहे. 4 स्टेपमध्ये हे रजिस्ट्रेशन होईल. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची पर्सनल माहिती भरायची आहे आधार कार्ड प्रमाणे. त्यानंतर आधार कार्डवर एक OTP जातो. नंतर तो OTP टाकून व्हॅलिडेट करायचा आहे आणि तुमची जी डिटेल्स आहे ती कन्फर्म करून सेव्ह करायची आहे. इथे बघू शकतात नाव, आडनाव, मधलं नाव, जन्मतारीख, तुमचं जे जेंडर आहे ते निवडून घ्यायचं आहे. तुमचा आधार कार्ड नंबर टाकून, जो मोबाईल नंबर टाकून तो इथे कॅप्चर टाकून नेक्स्ट करून तुमच्या नंबरवर OTP देईल. बघू शकता असा OTP गेल्यानंतर तुम्हाला OTP कन्फर्म करून घ्यायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर फक्त तुमची जी डिटेल्स आहे ती सर्व येऊन जाईल. तिथे आईचं नाव टाकून नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुमचं जी डिटेल्स आहे ती इथे सेव्ह झालेली तुम्ही इथे बघू शकता. अशाप्रमाणे तुमची डिटेल्स सेव्ह होऊन जाईल. फक्त कन्फर्म करून ओके करा. तुमच्या मोबाईल नंबरवर तुमचा ID आणि पासवर्ड आलेला असेल. आता तो ID म्हणजेच आधार कार्ड नंबर तुमचा इथे टाकून घ्यायचा आहे, आणि तुमचा जो पण काही पासवर्ड आलेला असेल मोबाईल नंबरवर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून घ्या. इथे बघू शकता तुमची प्रोफाईल ओपन झालेली आहे. आता मी ऑलरेडी माहिती भरलेली आहे, पण जरी तुमची माहिती भरलेली नसेल तर कशी माहिती भरायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगून देतो मी. इथे तुम्हाला सगळ्यात पहिले संपादित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. संपादित करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि डिटेल्स सर्व आधार कार्डप्रमाणे जशी आहे तशी येऊन जाईल. बाकीची माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. पत्ता टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड ते टाकून घ्या. आपला देश निवडा. त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, गाव, राष्ट्रीयत्व, धर्म, तुमचा जो पण धर्म असेल, जात, तुमची कोणती कास्ट आहे ती निवडून घ्यायची, पोट जात निवडून घ्यायची. त्यानंतर मातृभाषा मराठी निवडून घ्यायची, आणि तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID टाकून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढची जी माहिती भरायची आहे ती शैक्षणिक माहिती भरायची. तुम्ही जे पण काही शिक्षण घेतलेलं आहे याची माहिती तुम्हाला इथे अपडेट करायची. आता त्यासाठी तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता गट म्हणजे तुम्हाला इथे SSC 10वी 12वी डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट जे पण काही तुमची डिग्री असेल ती तुम्हाला इथे अपडेट करून घ्यायची आहे. पहिले 10वीची डिटेल्स अपडेट करा. त्यानंतर तुम्ही 12वीची डिटेल्स अपडेट करा, आणि बाकीचा जो पण काही तुम्ही कोर्स केलेला आहे ती डिटेल अपडेट करून तुम्हाला माहिती सबमिट करायची आहे. इथे बघू शकता खाली माहिती सगळी सबमिट झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा कामाचा अनुभव इथे तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची, म्हणजे तुम्ही कुठे जॉब केलेला आहे अगोदर याची माहिती तुम्हाला इथे टाकून घ्यायची. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला अनुभव हा असलाच पाहिजे तरच तुम्ही इथे जॉब कार्ड काढू शकता. जिथे पण तुम्ही काम केलेलं असेल तिथलं कंपनीचं नाव, त्या कंपनीचा पत्ता, चालू कधीपासून कधीपर्यंत तुम्ही तिथे जॉब केला, कुठल्या लोकेशनला ते होतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये काम केलं, सगळी माहिती तुम्हाला इथे टाकून घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट करून तुम्हाला इतर तपशीलमध्ये आता तुम्हाला तुमची भाषेचा प्रेफरन्स म्हणजे तुम्ही कोणकोणती भाषा तुम्हाला येते, मराठी येते, हिंदी, इंग्लिश येते, तिन्ही भाषा येत असेल तर सगळ्यावर टिक करून घ्या. वाचा, लिहा आणि सांगा या तिन्ही ऑप्शनवर क्लिक करून घ्या. तुम्ही गिरणी किंवा कापड कामगार आहात का, इथे असेल तर येस, नसेल तर नो करा. आपण दारिद्र्य रेषेखाली आहात का, इथे येस किंवा नो, जे पण काही तुमचे ऑप्शन आहे येस नो, फक्त इथे येस नोमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, इथे येस करून घ्या. त्यानंतर तुम्ही अपंग आहात का, इथे पण येस किंवा नो करा. माजी सैनिक, खेळाडू. त्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल्स अपडेट करून घ्यायची. तुमचं बँकेचं नाव टाकून घ्या. तुमचा IFSC कोड टाका. अकाउंट नंबर तुमचा जसा आहे तसा टाका, आणि ब्रांच कोड टाकून तुम्ही पुढे जा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. एज्युकेशन सर्टिफिकेट म्हणजे जे पण काही तुम्ही तुमचे डिग्रीचे सर्टिफिकेट असतील किंवा 12वीचे 10वीचे सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे. एक कॅन्सल चेकचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. ही सगळी माहिती अपडेट झाल्यानंतर तुम्हाला इथे सगळी माहिती दिसून जाईल. त्यानंतर आता तुम्हाला तुमचा जो प्रोफाईल फोटो आहे म्हणजे जो पण काही तुमची प्रोफाईल इमेज आहे ती इथे सिलेक्ट करून तुम्हाला ती सिलेक्ट करून घ्यायची.
प्रोफाईल फोटो टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो रिझ्यूम आहे तो अपलोड करायचा आहे. रिझ्यूम अपलोड करण्यासाठी इथे चेंजवर क्लिक करून किंवा अपडेट रिझ्यूमवर क्लिक करून तुम्ही तो पण काही रिझ्यूम आहे तुम्ही ते अपडेट करून घ्या. रिझ्यूम अपडेट सक्सेसफुली असा मेसेज आल्यानंतर तुमची माहिती सगळी अपडेट झालेली आहे. अपडेट झाल्यानंतर तुम्हाला असा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल, काय जी माहिती भरली तुम्ही ती. जर तुम्हाला काही याच्यात बदल करायचा असला परत संपादित करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुम्ही ही माहिती पुन्हा एकदा बदलू शकता. त्यानंतर जनरेट रिसिप्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचं जॉब कार्ड तयार झालेलं आहे. हे जॉब कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही हे जॉब कार्ड तुम्हाला जिथे पण रोजगार मेळावा होईल तिथे तुम्हाला हे जॉब कार्ड घेऊन जायचे. त्यानंतरच तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.